यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत. नवीन विषय, नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी. यो टॉयज, जिथे प्रत्येक खेळण्यात आहे विकासाचा विचार आणि प्रत्येक टाक्यात दडलं आहे स्वप्नपूर्तीचं बळ. मी योगिता कुलकर्णी. यो टॉयज हा माझा ब्रँड आहे. जगभरात लहान मुलांच्या विकासासाठी अनेक उपक्रम, साधनं यांची सातत्याने निर्मिती सुरू असते. सुरक्षित, सर्जनशील आणि शैक्षणिक खेळणी तयार करणारा एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे यो टॉयज. ही संकल्पना आकाराला आणली योगिता कुलकर्णी आणि योगेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली. मी गेली 30 वर्ष प्री प्रायमरी स्कूल चालवते आणि प्री प्रायमरी स्कूल चालवताना माझं असं लक्षात आलं की मुलांना जी खेळणी आपण देतो, जी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आहेत, ती सेफ असायला पाहिजे. कारण लहान मूल हे प्रत्येक गोष्ट एक्सप्लोअर करता करता खूप वेळा ते हाताळतं किंवा ते खूप तोंडात पण घालतात. सो ती खेळणी एकदम सेफ हवीत, त्यांना हँडल करता येण्यासारखी हवीत आणि ॲट द सेम टाईम ती वॉशेबल पण असायला पाहिजेत. याच्यातून एक संकल्पना डेव्हलप झाली की फॅब्रिक टॉईज बनवणं. यो टॉयजमध्ये बनवली जाणारी सर्व खेळणी कपड्यापासून तयार केलेली, सॉफ्ट, संपूर्णतः सुरक्षित आणि वॉशेबल आहेत. त्यामुळे ती बाळांपासून ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी योग्य आहेत. त्यांची मुख्य उत्पादने म्हणजे कापडी बॉलिंग पिन सेट, कापडी बुक्स, क्यूब्स, अल्फाबेट कार्ड्स, प्लश ॲनिमल टॉयज, कुशन बुक्स, वॉल हँगिंग, नर्सरी किट्स आणि बाळांसाठी उपयुक्त उत्पादने. विशेष म्हणजे या खेळण्यांचा उपयोग केवळ सर्वसामान्य मुलांसाठीच नव्हे, तर दिव्यांग मुलांच्या विकासासाठीही प्रभावी ठरतो. आज यो टॉयजचे उत्पादन शाळांमध्ये, प्रदर्शनांतून आणि ऑनलाईन पोर्टलद्वारे उपलब्ध आहेत. त्यांचे प्रोडक्ट्स हे 100 रुपयापासून ते 5,000 रुपयापर्यंत उपलब्ध आहेत, तर शाळांसाठी विशेष कन्सेशन रेट्स दिले जातात. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे महिला सक्षमीकरण. यो टॉयजमुळे रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण झाल्या आहेत. सुरुवात झाली त्यांच्या शाळेतल्या मदतनीस व बचत गटातल्या महिलांना रोजगार मिळावा म्हणून. आज जवळजवळ 30 ते 40 महिलांना इथे काम मिळालं आहे. यो टॉयजने व्यवसाय सुरू करताना छोट्या कर्जाचा आधार घेतला, पण आज त्यांच्या कल्पकतेला आणि प्रयत्नांना महाराष्ट्र शासनाचा यशस्वी उद्योजिका पुरस्कार आणि उद्योगिनी प्रतिष्ठानचा बेस्ट कॉन्सेप्ट ऑफ द इयर यासारखे मानाचे सन्मान लाभले आहेत. खेळण्यांच्या या आगळ्या वेगळ्या जगातली ही सफर तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कळवा.